नमस्कार मित्रांनो, बालभारती रिवाइंडमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा आठवणींच्या दुनियेत जाणार आहोत, थेट आपल्या 6वीच्या वर्गात. आणि आठवणार आहोत चीवी जोशी यांनी लिहिलेला एक भन्नाट विनोदी धडा, मोटार पहावी घेऊन. अहो, खरं सांगतो, आमच्या गुरुजींनी जेव्हा हा धडा वर्गात शिकवायला घेतला होता ना, तेव्हा आम्ही सगळी मुलं हसून हसून अक्षरशः बेंचावरून खाली पडायची बाकी होतो. आज तोच मजेदार किस्सा आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. तर चला सुरू करूया चिमणरावांची ही भन्नाट मोटार कथा. पण कथेला सुरुवात करण्याआधी थोडंसं लेखकाबद्दल बोलूया. चिंतामण विनायक जोशी म्हणजेच आपले लाडके चिन्वी जोशी. खरं तर त्यांना मराठी विनोदी साहित्याचे बादशाह म्हटलं जातं. आणि त्यांनी तयार केलेली पात्र चिमणराव आणि गुंड्याभाऊ, अरे वा, ही नावं ऐकली तरी चेहऱ्यावर हसू येतं. त्यांच्या कथांची गंमतच ही आहे की त्या अगदी साध्या माणसांच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या प्रसंगांमधून विनोद निर्माण करतात. आणि आजची कथा ही तर त्याचा एक उत्तम नमुना आहे. तर गोष्ट सुरू होते एका अगदी सामान्य दिवसापासून. आपले चिमणराव आरामात बसून वर्तमानपत्र वाचत होते. आता त्या काळात मोटार म्हणजे खूप मोठी गोष्ट होती, एक स्टेटस सिम्बॉल होतं. आणि तेवढ्यातच त्यांच्या नजरेला एक जाहिरात पडली. मोटार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, अगदी कमी किमतीत मोटारी उपलब्ध. ती जाहिरात पाहता क्षणीच चिमणरावांच्या डोक्यात एकच विचार पक्का झाला. त्यांनी एका क्षणाचाही विचार न करता मनातल्या मनात ठरवून टाकलं, बस आता काहीही झालं तरी मोटार घ्यायचीच. आता निर्णय तर पक्का झाला होता नाही का? पण ह्या मोठ्या स्वप्नासाठी आपल्या चिमणरावांचं बजेट किती होतं आणि त्यातून पुढे काय काय गंमत घडली, चला ते पाहूया. चिमणराव मोठ्या उत्साहात थेट पोचले ते त्यांचे जिवलग मित्र गुंड्याभाऊ यांच्याकडे. म्हणाले, गुंड्याभाऊ, अहो गुंड्याभाऊ, मी ठरवलंय, मी मोटार घेणार. गुंड्याभाऊनी एकदम शांतपणे विचारलं, अरे वा, खूपच छान, पण किती पैसे आहेत तुमच्याकडे, म्हणजे किती खर्च करणार आहात? यावर चिमणरावांनी मोठ्या ऐटीत खिशात हात घातला आणि नोटा बाहेर काढल्या. फक्त 500 रुपये. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. चिमणरावांचं मोटार घेण्याचं भव्य स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचं बजेट होतं फक्त आणि फक्त 500 रुपये. हे ऐकून गुंड्याभाऊंना हसूच आवरलं नाही. ते म्हणाले, अहो चिमणराव, काय बोलताय हे? आजकालच्या जगात 500 रुपयांत साधी सायकल मिळत नाही, तुम्ही मोटार कुठून आणणार? पण आपले चिमणराव ठाम होते. ते म्हणाले, अहो जाहिरातीत लिहिलंय म्हणजे गाडी नक्कीच मिळणार. मग काय, दोघे मित्र निघाले गाडी शोधायला. एका गॅरेजमध्ये त्यांना एक गाडी दिसली. म्हणजे गाडी होती ती खूपच जुनी, थोडी डबडबीट, थोडी इकडून तिकडून गंजलेली. पण चिमणरावांना मात्र ती गाडी पहिल्याच नजरेत आवडली. ते एकदम खुश होऊन म्हणाले, बस हीच घ्यायची आपण. गाडी तर ठरली, पण ही बातमी घरी कळल्यावर काय गोंधळ उडाला आणि चिमणरावांनी ड्रायव्हिंगची तयारी कशी केली, तो प्रसंग तर याहूनही मजेदार आहे. चिमणरावांनी घरी येऊन घोषणाच केली, ऐका, 4 दिवसात आपली मोटार येणार आहे. मग काय, घरात प्रश्नांची जणू स्पर्धाच सुरू झाली. मोरूला गाडी चालवायची होती, तर साळूला गाडीत किती लोक बसतील हे जाणून घ्यायचं होतं. पण ह्या सगळ्यात आईने विचारलेला प्रश्न, तो मात्र एकदम जमिनीवर आणणारा होता. अहो, हे सगळं ठीक आहे, पण एवढी मोठी मोटार आपण ठेवणार कुठे? आता गाडी येणार म्हणजे ड्रायव्हिंग तर शिकलं पाहिजे, नाही का? म्हणून चिमणरावांनी रात्रीच्या शांततेत घरातल्या खुर्चीवर बसूनच सराव सुरू केला. हातात एक काठी धरली आणि स्वतःशीच म्हणू लागले, हे असं स्टिअरिंग आणि हा ब्रेक. त्यांचा तो अभिनय इतका रंगला होता की बिचारी आई जागी झाली आणि काळजीने विचारू लागली, अप्पा अप्पा, काय करताय मध्यरात्री? त्यावर चिमणराव थोडे लाजून म्हणाले, काही नाही ग, मोटार चालवण्याची प्रॅक्टिस करतोय. आणि बघता बघता तो दिवस उजाडला. 4 दिवसांनी चिमणरावांची स्वप्नातली मोटार अखेर त्यांच्या दारात येऊन उभी राहिली. पण मित्रांनो, इथूनच खऱ्या विनोदी आणि थरारक प्रसंगांना सुरुवात झाली. गाडी दारात आलेली पाहताच आजूबाजूचे सगळे लोक गोळा झाले. चिमणरावांनी मोठ्या अभिमानाने सगळ्यांना मंडईपर्यंत फेरफटका मारायला बोलावलं. सगळेजण गाडीत बसले सुद्धा, पण मोरूनी हँडल फिरवून फिरवून अक्षरशः घाम गाळला तरी गाडी काही सुरू व्हायचं नाव घेईना. आणि मग अखेर खूप प्रयत्नानंतर घर्र गाडी सुरू झाली. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण थांबा, खरी गंमत तर आता सुरू झाली होती. गाडी सुरू तर झाली, पण ती थांबेना. ती ऑफिसच्या आवारातच गोल 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 फिरायला लागली. आणि गाडीत बसलेल्या सगळ्यांची तर पार घाबरगुंडी उडाली. आतून चिमणराव ओरडत होते, अरे मी ब्रेक दाबतोय पण ही गाडी थांबतच नाहीये. आणि बाहेरून ऑफिसचे अधिकारी हातवारे करत ओरडत होते, अहो गाडी थांबवा, काय चाललंय हे? म्हणजे एकच गोंधळ उडाला होता. आणि त्याच गोंधळात गेटमधून एक दुसरी मोठी गाडी नेमकी आत येत होती. आणि झालं, धडाम.
चिमणरावांची बेकाबू मोटार थेट त्या गाडीला जाऊन धडकली. सुदैवाने कोणाला फारसं लागलं नाही, पण त्या एका क्षणात सगळ्यांच्या उत्साहावर पाणी फिरलं. या एका अपघाताने मात्र चिमणरावांच्या गाडीचं आणि गाडी चालवण्याचं जे काही स्वप्न होतं ते पार उतरून गेलं. या सगळ्या प्रकारानंतर आईने मात्र अगदी एका वाक्यात या संपूर्ण प्रकरणाचा सार सांगितला. ती चिमणरावांना म्हणाली, अहो, देवळाला प्रदक्षिणा या पायांनी घालायच्या असतात, मोटारीत बसून नाही. आणि अशा प्रकारे चिमणरावांची मोटार घेण्याची हाऊस, तो झालेला गोंधळ आणि तो छोटासा अपघात हा सगळ्यांसाठीच एक कधीही न विसरता येणारा एक मजेदार आणि विनोदी अनुभव बनून राहिला. तर मित्रांनो, आता तुम्ही सांगा, आठवला का हा धडा? तुमच्या शाळेत तुमच्या गुरुजींनी हा धडा शिकवताना काय गंमत आली होती? तुम्ही सुद्धा आमच्यासारखेच पोट धरून हसला होतात का? तुमच्या शाळेतल्या मजेदार आठवणी आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जुन्या बालभारतीच्या अशाच आणखी मजेदार आठवणींसाठी आपल्या बालभारती रिवाइंड चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या शाळेतल्या मित्रांसोबत शेअर करून त्या गोड आठवणींना पुन्हा एकदा उजाळा द्या. पुन्हा भेटूया आणखी एका बालभारतीच्या आठवणींसह. धन्यवाद.